आणि तुमची संतती आणि एकूण कुटुंबाची प्रगती कोणत्या दिशेला आहे याच्यावर सुद्धा भाग्य ठरतं. म्हणून आपली प्रकृती हे आपलं भाग्य आहे, आपली संतती हे आपलं भाग्य आहे, आपली संगती हे आपलं भाग्य आहे, आपला स्वभाव हे आपलं भाग्य आहे. भाग्य कोणाच्या हातात आहे सांगा? भाग्य आपल्याच हातात आहे. संगती कोणती करावी हे जर आपण ठरवलं, चांगल्या संगतीत आपण राहिलो तर आपण कोणा भाग्यवान. आपल्या संततीला योग्य संस्कार करण्याचे प्रयत्न आपण केले, शेवटी त्याचं त्याचं भाग्य. बियाणं चांगलं पेरून सुद्धा पीक चांगलं येईलच असं नसतं. कधी कधी निसर्गाचा दोष असतो, भूमीचा दोष असतो. तसं अनेक आमचे सर्वच मायबाप मुलामुलींना सन्मार्गाला पाठवण्यासाठी प्रयत्न करा. पण प्रयत्न करा, मला हे म्हणायचं आहे. त्यात यश येईल, कमी येईल, जास्त येईल, प्रयत्न करता हे आपलं भाग्य आहे. संतती चांगली असणं, संगती चांगली असणं. आणि माणसाला गरीब असलं तरी काय असावं? भाग्यवान. आणि श्रीमंत असलं तरी काय असावं? श्रीमंतीतही आपण आपला संस्कार, सेवा, सत्कर्म जपावी.